जाऊया पुढच्या बातमीकडे। सहकार मंत्रालय शेतकऱ्यांची विस्कटलेली गणितं पुन्हा बसवण्यासाठी उपाययोजना आखत असताना जिल्हा पातळीवरील ग्रामीण भागातल्या बँका मात्र शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत असल्याचं चित्र दिसतंय। परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या महाराष्ट्र बँकेचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या एका आंदोलनानंतर समोर आला आहे। शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढून 2 वर्षांपासून महाराष्ट्र बँक पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते। पुनर्गठन आणि नवे जुने कर्ज वाटपाचा सुद्धा येथे फज्जा उडालाय। त्यामुळे 12 गावच्या शेकडो शेतकऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत बँकेत मूक आंदोलन केलं। पण बँकेनं या आंदोलनाची सुद्धा आश्वासनावरच बोळवण केली आहे। सहकार मंत्रालयात फोन केल्यानंतर जालना येथील जिल्हा उपनिबंधक या बँकेत हजर झाले आणि लवकरच नवं कर्ज वाटप केलं जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। गंगाखेड तालुक्यातील 12 गावातून 500 शेतकऱ्यांनी नवं पीक कर्ज मागितलं होतं। त्यापैकी 100 शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करावं असे आदेश परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला दिले होते। आम्हाला 3 वर्ष झाले यांना चक्रा करायला लावल्यात। कमीत कमी आमचं 5-6 हजार रुपये तिकीट जाणं येणं केलेलं आहे आणि तरी अजून आम्हाला रुपये दिला नाही। का देत नाहीत? परेकर साहेबांना सांगितलं देतो म्हणून तोंड बघून ज्याचे कार्यकर्ता आला त्याचे कामं केले, आमचे केले नाहीत त्याने। मला वाटलं कर्ज जर भेटलं तर मुलीच्या लग्नाला काहीतरी आधार होईल म्हणून मी येत जात राहिले। आज या म्हणले की लगेच यायचं, उद्या म्हणले तिकडे शेताकडे काही सुद्धा लक्ष द्यायचं नाही। शेताकडे मला वाटायचं कर्ज भेटलं तर तेवढंच काय आधार होईल पाहिजे। माझ्या घरात पत्र सुद्धा नाहीत सर, आलेला पाण्याचा पुरा सध्या घरात आहे माझ्या। टेक्निकल कमिटीनं बँकेला घालून दिलेले नियम बँका पाळत नाहीत। कर्ज पुनर्गठनाचा प्रश्नही कायम आहे। 7-12वर बोजा टाकायचा नियम नसताना सुद्धा ही बँक 7-12 बोजा टाकून घेते। 2 वर्षापासून बोजा टाकल्या लोकांना नोटीस आणल्या लोकांना सुद्धा कर्ज दिलेलं नाही। दत्तक असणाऱ्या 12 गावातील 500 शेतकरी गेल्या 6 महिन्यापासून बँकेत दर 2 दिवसाला चक्कर मारतायत। माझ्याकडे स्टाफची उपलब्धता नाही, सध्या रजेवर आहे स्टाफ आणि शाखा व्यवस्थापकांना स्वतः दैनंदिन कामामध्ये म्हणजे कर्जाकडे ह्याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही। बोजा टाकण्यासाठी जे फायले दिलेले आहेत त्या त्यांना मिळालेले नाही, तर त्यांचं आम्ही हे करून पुन्हा बोजे टाकून दिलेले आहेत। बँकेतले कर्मचारी सातत्यानं गैरहजर राहत असल्यानं शेतकऱ्यांची कामं होत नाहीत। जूनमध्ये जे पीक कर्ज वाटप व्हायला पाहिजे होतं त्याच पीक कर्जाचं वाटप सप्टेंबर महिना संपत आला असतानाही अद्याप झालं नाही। सरकार किती नवनवीन उपाययोजना आखत असले तरी स्थानिक पातळीवर यंत्रणा जोपर्यंत नियमानं काम करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक गडी पुन्हा बसणार नाही। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।